महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणि अमरावतीमध्ये भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान याची युती आमची कन्फर्म आहे. युवा स्वाभिमान सोबतही चर्चा अंतिम स्तरावर आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेसोबतही दोन आमच्या चर्चेच्या फेरी झाल्या आणि सकारात्मकतेने आम्ही पुढे जातो आहे आणि कन्फर्म युती आमची होणार आहे. किती जागेचा प्रस्ताव आलेला आहे शिवसेना आणि युवा स्वाभिमान? नाही, जागेचा प्रस्ताव म्हटल्यापेक्षा आम्ही जागा आज सांगू शकत नाही, कारण शेवटी जागा कमी जास्त होतील चर्चेमध्ये आणि चर्चा करत असताना जिथं जो कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा जो कॅन्डिडेट तिथं निवडून येऊ शकतो, निवडून येणे हा मी क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये जागांचं मग प्रपोर्शन ठरेल. आज काही जागांची प्रस्ताव दिल्याचं बोललं जाते. शिवसेने 42 त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे, त्यावर आता भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा होईल, YSP सोबत चर्चा होईल आणि मग त्यामध्ये युनॅनिमसली कोणत्या सीट कोणी लढवायच्या त्यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली. किती जागा शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात मागितलेल्या? असं कन्फर्म नाही, काही प्रभाग वाईज त्यांनी मागितलं, आम्ही अजून टोटल केली नाही, पण तो प्रभाग वाईज त्यांनी मागितलं त्याच्यावर आमची चर्चा करणार आम्ही. जागांवर न जाता आम्ही प्रभाग वाईज चर्चा केली. जेवढे 21 प्रभाग आहेत त्याप्रमाणे आमची चर्चा झाली. कुणाचे आता किती आहेत, त्या ठिकाणी काय बदल होऊ शकतो, ते त्यातले एक्सचेंज किती होऊ शकतात, ही प्राथमिक चर्चा झाली. त्यांच्याकडून आम्हाला एक सांगण्यात आलं की आम्ही जसा प्रभाग वाईज अभ्यास केला आहे तसा आमचा थोडा अपुरा राहिलेला आहे आणि मग हा सगळा अभ्यास झाल्यानंतर उद्यापर्यंत आपण बसू. ही एवढ्या पुरती चर्चा. 35 जागांचं हे दिल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 35 जागांचा प्रस्ताव आमचा कोणाला करून गेलेला आहे, तुम्हाला कोणाकडून मिळतो ते तरी सांगा. आणखी आमच्यावर कोणी बसलेलं आहे का, आमच्यातले कोणी गुप्तहेर आहेत का, ते कळू देत तर खरं. पण तर एकूणच 35 जागांचा आहे माहिती आहे आम्हाला. 35 जागा संदर्भात मग खोटं पण लपून कशाला ठेवेल? लपून ठेवण्यासारखी वस्तू नाही, आज न उद्या बाहेर येणार आहे. तर चर्चा करताना आज फक्त दोघांनी प्रस्ताव तयार करा अगोदर ठरलेलं. आज प्रस्तावावर पहिल्यांदा आम्ही दिलेल्या प्रस्तावावर चर्चा, त्यामध्ये त्यांना असं वाटलं की इथं आपल्याला पण आपल्या प्रस्तावामध्ये देवाणघेवाण कुठे व्हाव आहे हे आम्हाला बघू द्या आणि बघू द्या परत. तरी एकंदरीत किती जागेवर तुम्ही समाधानी असणार? सगळ्या मिळालं तर जास्त समाधान वाटेल त्यातलं, पण कमीत कमी 50 मिळालं तर आणि आनंद वाटेल. असं 50च्या बस ते सांगता आम्हाला खाली आणतात.